Good evening, class. Today is Saturday. The date today is the 16th of January 2021. In our last period of Wednesday, we have seen page number 91. Let's move ahead. In our last period, I introduced you with a pangolin. A pangolin is endangered species of a mammal. His life is now in danger. We are getting information from this lesson. We saw that there are 4 species of pangolin. I'm very sorry. There are 8 species of pangolin in all over the world. The 4 species of them are found in Africa, and other 4 species are found in our Asia. Some of the pangolins are found in North India. They are called Chinese pangolin. Now, what is their lifestyle? How they live? What is their food? And how they are called endangered species? Let's see on this page page number 92. So open your book and take a pen with you to write down the new words and their meaning. So page number 92. Here are some questions and some new words and their English meaning at the left side of our page. So meanwhile, you have to see all those things also. So let's go now. Now we saw that pangolin took her baby, mother pangolin, mama pangolin, had taken her baby on her tail. She carried the baby on her tail, and now both of them are going to find their food. Let's see what is going on next. Page number 92. By now, Mama and baby had reached the anthill. Mama used her strong, sharp, and curved front claws to quickly demolish the anthill. The termites inside began to run helter-skelter, in and out, when mother's mother's 1.5 foot long sticky tongue, she began to devour the termites. By now, एव्हाना आई आणि बाळ जे होतं पँगोलिनचं, they had reached to the anthill. Now what is the meaning of anthill? See at the left side. Guess the meaning of anthill means a nest in the form of a mound built by ants or the termites. आपण ज्याला मराठीमध्ये वारुळ म्हणतो की नाही, त्याला इंग्लिशमध्ये एंट हिल्स म्हणतात. हिल्स म्हणजे टेकड्या. वारुळं जी असतात ती टेकड्यांसारखी दिसतात, आणि त्या वारुळांना बनवण्याचं काम या तर मुंग्या करतात किंवा बरेचदा टर्माइट्स जे आहेत, टर्माइट्स म्हणजे वाळवी, तर वाळवीचे किडेसुद्धा या एंटिल्स बनवत असतात. आणि एवढ्यात हे दोघंही एंटहिलजवळ पोचले. जंगलातल्या तिथे एंटहिल होतं. एंटहिल म्हणजे वारूळ होतं. मदर यूज्ड हर लॉंग शार्प कर्व्ड फ्रंट क्लॉज. आईने काय केलं बघा, तुम्हाला मी जे व्हिडिओज पाठवले होते या पँगोलिनचे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं की अगदी बेबी पँगोलिनला सुद्धा जन्मतःच लॉंग असे क्लॉज असतात. अँड दे यूज देअर फ्रंट क्लॉज अँड देअर फ्रंट फूड ओनली टू डिमॉलिश द एंटहिल्स. बरेचदा जास्त करून बहुत करून हे जे मामा पँगोलिन किंवा जे पँगोलिन जात जी आहे, खवले मांजर,
ही काय करते तर आपले जे लांब लचक जे क्लॉज असतात, क्लॉज म्हणजे पायाच्या नख्या, तर ह्या क्लॉज हे स्ट्रॉंग असतात, खूप तिच्या जाडजाड असतात आणि शार्प असतात. तुम्ही पुन्हा हवं तर तो व्हिडिओ मागच्या वेळेस जो मी पाठवला तो काढून बघा. तर त्याने काय करायला सुरुवात केली. आता हे कसे असतात, दे हॅव द पँगोलिन्स हॅव लॉंग शार्प अँड कर्व नेल्स, कर्व क्लॉज. त्यांच्या नखांना क्लॉज म्हणतात, आपल्या माणसांच्या नखांना नेल्स म्हणतात. तर त्यांचे अणकुचीदार, लांबलचक आणि अणकुचीदार, टोकदार अशा क्लॉजचा वापर करून तिने ताबडतोब काय करायला सुरुवात केली. शी बिगिन टू डिमॉलिश द एंटिल. ती त्या वारुळाला डिमॉलिश करायला लागली. तर डिमॉलिश करणे म्हणजे काय, तर डिमॉलिश करणे म्हणजे जमीनदोस्त करणे. आपण म्हणतो की नाही, एखादी बिल्डिंग डिमॉलिश केली तर तिथे नवीन बिल्डिंग बांधणार आहे. तसं शी स्टार्टेड टू डिमॉलिश द एंटिल. तिने ते एंटिल जे होतं ते तिच्या नख्यांनी काय करायला सुरुवात केली, जमीनदोस्त करायला सुरुवात केली. द टर्माइट्स इनसाइड बिगॅन टू रन हेल्टर स्केल्टर. आता वारुळावरच हल्ला झाल्याबरोबर आतमध्ये राहणारे जे टर्माइट्स होते, म्हणजे जे वाळवीचे किडे होते, ते स्टार्टेड टू रन हेल्टर स्केल्टर. हेल्टर स्केल्टरचा अर्थ लगेच लिहून घे, एक फ्रेज आहे. हेल्टर स्केल्टर्स म्हणजे सैरावैरा धावणे. द टर्माइट्स बिगॅन टू रन हेल्टर स्केल्टर अँड जसं ते टर्माइट्स त्या एंटिलमधून बाहेर आले, तुम्ही पाहिलं असेल गावातसुद्धा की वाळवी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर आपण पोखरलं की ताबडतोब त्या पोखरलेल्या जागेतून ती वाळवी जी आहे तिला कळतं की हल्ला सुरू झाला आहे तिच्या त्या जागेवर, तिच्या त्या घरावर, की वाळवीचे किडे सैरावैरा धावायला लागतात, बाहेर पळायला लागतात इकडे तिकडे. जसं ते वाळवीचे किडे बाहेर यायला सुरुवात झाली त्याबरोबर काय झालं पा, इन अँड आउट, आत बाहेर आईने आपली 1.5 फूट लॉंग टंग, स्टिकी टंग, हे जे पँगोलिन असतं त्या पँगोलिनची जी टंग असते ती आपल्यासारखी छोटी नाही, तर किती मोठी असेल, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिली. 1.5 फूट लॉंग, 1.5 फूट जवळजवळ लांबलचक स्टिकी टंग. स्टिकी म्हणजे चिकट टंग असते, जशी सरड्याची असते. हे प्राणी काय करतात, भक्ष्य पकडण्यासाठी आपली जी टंग आहे ती त्यांच्या भक्ष्यावर, त्यांच्या फूडवर पटकन मारतात की ते फूड जे असतं ते त्यांच्या याला काय होतं, चिकटतं आणि त्यांना ते गिळायला बरं पडतं. सो आईने ताबडतोब काय सुरुवात केली, तर शी स्टार्टेड त्या वारुळाच्या आत बाहेर अशी ती आपली लांबलचक जी टोकदार जीभ होती, चिकट अशी जीभ, ती आत बाहेर घालायला लागली. अँड शी बिगॅन टू डिवॉर द टर्माइट्स. आता डिवॉरचा अर्थ बाजूला दिलेला आहे लेफ्ट साईडला. डिवॉर मीन्स इट क्विकली अँड अ लॉट ॲट अ टाईम. आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो बका खाणे, अधाशासारखे बका खाणे. आई पूर्ण गेल्या रात्री तिने खाल्लेलं होतं, ती आज रात्री परत खात होती 24 तासानंतर. सो शी वॉज सो हंग्री. सो शी बिगॅन टू डिवॉर द टर्माइट्स. टर्माइट्सचा अर्थ लिहून घ्या, वाळवी. आणि तिने पटापट ती टर्माइट जे होते, ती वाळवी जी होती ती काय करायला सुरुवात केली, खायला बका डिवॉर करायला सुरुवात केली. गोबलअप, त्याला आणखी इंग्लिशमध्ये वर्ड आहे गोबलअप. ती वाळवी खायला सुरुवात केली आणि ती आपल्या बाळाला पण शिकवायला लागली. म्हणाली, लुक बेबी, दे आर डिलिशियस, ईट देम अप क्विकली, दिस इज हाऊ वी पँगोलिन्स गोबल अप टर्माइट्स. बघा गोबल शब्द आला. गोबल म्हणजे बका खाणे. अरे बाळा चल बघ, आजपर्यंत बाळाने आईच्या दुधाशिवाय काहीच खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे त्याला हे माहीत नव्हतं, पण तो आईचं निरीक्षण करत होता. बाळ आईने त्याला सांगितलं, दे आर डिलिशियस, द टर्माइट्स आर सो डिलिशियस. अरे बाळा वाळवी खाऊन तर बघ, किती चविष्ट आहे, डिलिशियस, चविष्ट. इट देम अप क्विकली, पटापट खा. ही गोष्ट त्यांना क्विकली करावी लागते, नाहीतर मग टर्माइट्स इकडे तिकडे दे रन हेल्टर स्केल्टर अँड दे रन अवे, ते पळून जातात. म्हणून ते फास्ट करावं लागतं आणि आपल्या पँगोलिन्सना अशाच प्रकारे टर्माइट्स खावे लागतात. हा बेबी पँगोलिनचा पहिला धडा होता फूडबद्दलचा, जो त्याच्या आईने त्याला शिकवला होता. बेबी वॉच मदर अँड ट्राय टू फॉलो हर एक्झाम्पल.
Slowly, slowly, yes. Baby could do it too. In and out went his tiny tongue. This was his first solid meal after being nursed on mother's milk for a month. And he found the termites truly delicious, just like mother had said they would be. She too was happy. Baby watched mother and tried to follow her example. बाळाने आईला पाहिलं, आई काय करते. द बेबी ऑब्झर्व हर मदर. बेबीने, त्या बाळाने आपल्या आईला ऑब्झर्व केलं की आई काय करते, कसं खाते. ते पाहिल्यानंतर बाळाने पण तसंच करायला सुरुवात केली. सुरुवातीला हळूहळू, कारण ती त्याची पहिलीच वेळ होती एक सॉलिड फूड खाण्याची. आत्तापर्यंत ते लिक्विड फूडवर जगत होतं, आईच्या दुधावर जगत होतं. पण आज प्रथमतः ते सॉलिड फूड खात होतं. तुम्ही पाहत असाल तुमच्या भावंडांना किंवा तुमच्या आजूबाजूला जी अगदी बाळं असतात ती सुरुवातीला ती आईच्या दुधावरच काही दिवस नरिश होत असतात, नर्स होत असतात. आणि पहिलं सॉलिड फूड म्हणजे बरेचदा नरमसा उपमा किंवा एखादं बिस्किट जे असतं ते, किंवा खीर रव्याची, किंवा मग पिठाचं नाचणीचं सत्व, किंवा डाळ, थोडासा मऊ भात, त्याच्यावर वरण भात नरम नरम. हे आपल्या ह्युमन बेबीचं फूड आहे. ह्युमन बेबी, मानवी जे बाळ असतं ते हे खातं. पण हे पँगोलिनची बाळं मात्र थोडी मोठी झाल्यानंतर तीसुद्धा टर्माइट्स खाऊ लागतात. आईला पाहिल्यानंतर त्यानेही सुरुवात केली. सुरुवातीला स्लोली अँड देन बेबी कुड डू इट टू. Baby also put his small tongue inside, in and out and tried to gobble up the termites. आणि ते टर्माइट्स ते खाऊ लागलं, त्याला ते जमलं. दिस वॉज हिज फर्स्ट सॉलिड फूड. सॉलिड फूड म्हणजे घन असं लिक्विड अँड सॉलिड असे अन्नपदार्थाचे दोन पदार्थ असतात, प्रकार असतात. लिक्विड म्हणजे द्रव पदार्थ आणि दुसरं सॉलिड म्हणजे घन पदार्थ. ते हे त्याचं पहिलंच सॉलिड मील होतं. सॉलिड मील म्हणजे भरीव असं ठोस असं खाद्य होतं, पहिलंच खाणं होतं. आफ्टर बिईंग नर्स्ड ऑन मदर्स मिल्क फॉर अ मंथ. एक महिनाभर ते आईच्या दुधावर नर्स म्हणजे संगोपन झालेलं होतं त्याचं. अँड ही फाउंड द टर्माइट्स ट्रूली डिलिशियस. आणि बेबीलासुद्धा ते टर्माइट्स खूप डिलिशियस वाटले. खरोखरच आईने सांगितलं त्याप्रमाणे इट्स ट्रूली डिलिशियस. जस्ट लाईक मदर हॅड सेड दे वुड बी. शी टू वॉज हॅपी. अगदी आईने सांगितल्याप्रमाणेच ते डिलिशियस होते. आणि आई आपल्या बाळाला खाताना बघून आईला पण खूप आनंद झाला. जसं की आपल्या आईला आनंद होतो. आपलं बाळ जे जास्तीत जास्त खात असेल तर आईला खूप आनंद होतो की माझं बाळ भरपूर खातं आहे आणि आता माझं बाळ जाडजूड होणार, छान हेल्दी होणार. गुड बेबी, रिमेंबर दिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पँगोलिन्स. वी डोंट हॅव टीथ लाईक अदर ॲनिमल्स, सो दिस इज वॉट वी ईट. आता आणखी एक तुम्हाला ओळख झाली. द पँगोलिन्स डू नॉट हॅव टीथ इन देअर माउथ. पँगोलिन्सला त्यांच्या तोंडामध्ये टीथ नसतात, दात नसतात. आणि दात नसल्यामुळे त्यांना त्यांचं जे फूड आहे ते काय करावं लागतं, गिळावं लागतं, स्वॅलो करावं लागतं. स्वॅलो म्हणजे गिळणे. सो आईने सांगितलं छान रिमेंबर दिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पँगोलिन्स. आपल्या पँगोलिन्ससाठी हे टर्माइट्स किंवा एंड्स हे प्रॉपर फूड आहे. कारण बाकीचं टणक असं खाद्यपदार्थ ते खाऊ शकत नाही. टर्माइट्स आणि एंड्स ते गिळू शकतात सहज, खूप बारीक असतं आणि नरम असतात म्हणून. सो का बरं? बिकॉज वी डोंट हॅव टीथ इन अवर माउथ. सो दिस इज वॉट वी ईट. आणि म्हणूनच आपण हे सर्व खात असतो. नाव नेक्स्ट पॅरेग्राफ. जस्ट देन ममा स्मेल्ड समथिंग इन इट राईस. शी पुल्ड हर बेबी to herself and held him close to her belly. She hid behind a rock and pulled her long body together into a tight ball. Anyone would think she was just another piece of rock. After a while, the smell diminished. It seemed to come from a safe distance. Mama loosened her tail a bit and listened carefully. She
she sensed a bright light passing on, and with it some sounds. She uncoiled herself very, very cautiously and let the baby go. आणि आता काय झालं, त्याच वेळेला मम्माला, आईला कसला तरी स्मेल आला. स्मेल म्हणजे काही कशाचा तरी वास आला. इनर ट्राईसचा अर्थ लिहून घ्या. इनर ट्राईस म्हणजे अगदी क्षणार्धात, एका क्षणात तिने काय केलं पहा. शी पुल्ड हर बेबी टू हर सेल्फ. तिने आपल्या बाळाला स्वतःजवळ खेचलं. जसं आपली आई जसं एखादं संकट पाहिलं की आपल्या बाळाला छातीशी कवटाळते, अगदी जवळ स्वतःच्या, तसं तिने स्वतःजवळ केलं. शी पुल्ड हर बेबी टू हर सेल्फ अँड हेल्ड हिम क्लोज टू हर बेली. बेली म्हणजे पोट. आणि आपल्या पोटाजवळ तिने काय केलं, त्या बाळाला गच्च असं काय केलं, आपल्या मिठीमध्ये आपल्या दोन्ही हातांनी काय केलं, धरून ठेवलं. तुम्ही व्हिडिओमध्ये हे सगळं पाहिलेलं आहे. शी हिड बिहाइंड अ रॉक. आणि पटकन ती आपल्या बाळासकट स्वतः एका रॉकच्या बिहाइंड म्हणजे एका मोठ्या अशा दगडाच्या मागे जाऊन ती लपली आणि सुरक्षित असं तिला वाटू लागलं. आता काय झालं पहा. शी हिड बिहाइंड अ रॉक अँड पुल्ड हर लॉंग बॉडी टुगेदर इनटू अ टाईट बॉल. तिने पटकन काय केलं, पटकन आपल्या त्या बॉडीला, संपूर्ण बॉडीला काय केलं, ती बॉडी कशी असते तुम्ही पाहिली, त्याची लांब लचक असते, पुढूनही निमवती आणि मागून शेपटीकडून निमवती. पटकन एका क्षणार्धात आपलं डोकं पोटाकडे घेऊन शेपटीकडचा भागही गुंडाळून घेऊन स्वतःच्या शरीराचा एक बॉल बनवला, एक रोल बनवला आणि तो रोल असा ढकलून दिला एका खडकाच्या मागे आणि ती सुरक्षितपणे एका खडकाच्या मागे येऊन लपली. कारण तिला धोक्याचा वास येत होता, कोणाचा तरी वास येत होता. पुढे पाहूया. एनीवन वुड थिंक शी वॉज जस्ट अनदर पीस ऑफ रॉक. एवढी स्वतःच्या शरीराची गुंडाळी केल्यानंतर, बॉल केल्यानंतर कुणालाही काय वाटलं असतं की जणू काही तो एक दगडच आहे गोल, असं वाटलं असतं. कारण की पोटाकडचा भाग आत गेला त्या रोलच्या आणि बाहेरच्या भागावर सगळे खवले होते. आणि ते खवले कसे असतात, टणक असतात ते स्केल्स. हात लावला असता जर कोणी, तर कुणालाही काय वाटलं असतं जणू काही हा एखादा दगडच आहे. इतकं त्याने घट्ट स्वतःला आतमध्ये गुंडाळून घेतलं होतं. आफ्टर व्हाईल द स्मेल डिमिनिश्ड. आणि अचानक थोड्या वेळानंतर काय झालं पहा, द स्मेल डिमिनिशचा अर्थ बाजूला दिला आहे पहा, बरोबर त्याच्या समोरच्या बाजूला लेफ्ट साईडला. डिमिनिश मीन्स रिड्यूस्ड म्हणजे कमी होणे. तिथे लिहून ठेवा त्या शब्दाच्या तिथे. त्याच्यावर आणखी काही शब्द आहेत पहा. बेली म्हणजे स्टमक, पोट. आणि त्याच्यावर इनर ट्राईस म्हणजे क्विकली, फास्ट. सो द स्मेल डिमिनिश. आणि काही वेळानंतर आफ्टर व्हाईल तो वास हळूहळू कमी झाला. पूर्ण नाहीसा नव्हता झाला, पण कमी झाला. म्हणजे ज्याचा कोणाचा वास येत होता ती गोष्ट आता थोडीशी लांब गेलेली होती त्यांच्यापासून. इट सीम टू कम फ्रॉम अ सेफ डिस्टन्स. जणू काही असं वाटत होतं की आता तो वास एका सुरक्षित अंतरावर गेला आहे असं सीम होत होतं. म्हणजे SEEM, सीम म्हणजे वाटत होतं की तो वास आता सुरक्षित अंतरावर आहे. म्हणजे त्या वासापासून आता ही दोघं सुरक्षित अंतरावर होती. आता पटकन कोणी त्यांच्यावर हल्ला करू शकणार नव्हतं. मम्मा लूजन हर टेल. जसं त्या मम्माला वाटलं की नाव वी आर सेफ, नाव माय बेबी इज सेफ अँड मी ऑल्सो सेफ, त्यावेळेला शी लूजन हर बॉडी. तिने स्वतःची जे शरीर होतं, बॉडी जे होतं ते लूज केलं, म्हणजे थोडंसं सैल केलं. अँड लूजन हर टेल अ बीट अँड लिसन केअरफुली. आधी शेपटीकडचा भाग थोडासा लूज केला आणि कान देऊन ऐकू लागली आवाजाच्या दिशेने. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन. आणि इतक्यात तिला प्रखर उजेडाचा झोत दिसला. शी सेन्स म्हणजे काय, तिला असं जाणवला. सेन्स झाला म्हणजे काय झालं, जाणवलं. तिला असं जाणवलं की आपल्या बाजूने प्रखर असा उजेडाचा झोत गेला आहे, असा उजेडाचा प्रवाह निघून गेला असं तिला जाणवलं, सेन्स झालं. अँड विथ इट सम साऊंड्स. त्या झोळाबरोबरच त्या उजेडाच्या त्या
प्रखर अशा प्रकाशाच्या झोळ्याबरोबर काही अस्पष्टसे आवाज तिच्या कानी आले. शी अनकर्ल्ड हरसेल्फ व्हेरी व्हेरी कॉशियसली. आणि कॉशियसलीचा अर्थ लिहा सावधपणे. कॉशियसली म्हणजे सावधपणे, सेफली. आणि तिने सावधपणे स्वतःच्या शरीराची जे कर्ल केलं होतं, कर्ल म्हणजे आपले जसे केस कर्ल होणे म्हणजे गुंडाळी होणे, बरोबर की नाही, तसं तिने आता काय केलेलं होतं, स्वतःचं शरीर कर्ल केलेलं होतं ते अनकर्ल केलं. अनकर्ल करणे म्हणजे काय करणे, शरीराची गुंडाळी जी केली होती ती आता तिने उलगडली. ती उलगडली आणि सावधगिरीने हे ती करत होती. अँड लेट द बेबी गो. आणि जे इतका वेळ ती बेलीकडे, स्वतःच्या पोटाकडे त्या बाळाला घट्ट धरून ठेवलं होतं, त्या बाळाला थोडं बाहेर काढलं, बाहेर येऊ दिलं. डिड यू नोट द स्मेल जस्ट नाव? रिमेंबर इट बेटर दॅन एनिथिंग एल्स. दिस इज द स्मेल ऑफ मॅन. सम ऑफ देम आर wicked beyond measure. They search for our holes, nest, and dig them up. They kill us, eat our flesh, and sell our scales to earn loads and loads of money. Humans think our scales are medicinal. बघा, आता तुमच्या लक्षात येईल या पॅरेग्राफमधून की वाय दिस स्पीशीज ऑफ पँगोलिन आर एंडेंजर्ड. दे डिक्लेअर्ड एंडेंजर्ड. आपल्या शासनाने त्यांना एंडेंजर्ड ॲनिमल्सच्या यादीत टाकलेलं आहे. एंडेंजर्ड म्हणजे ज्या प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका पोचला आहे. मग आता ह्या प्राण्याच्या अस्तित्वाला कोणापासून धोका पोचला आहे ते या पॅरेग्राफमध्ये. आणि आईने त्या बाळाला विचारलं, आई त्याला शिकवते, कारण त्या बाळाला पुढे जगामध्ये एकट्याने वावरायचे आई नसताना.